लक्षात ठेवायची. सगळ्यांनी मोबाईलमध्ये बघायचं नाही. एवढे सुंदर सुंदर आत्ताच तुमच्या शिक्षक हे पाठीमागे विद्यार्थी जे आहेत, अरे दुसऱ्याच्या इमोशनल सुद्धा तुम्हाला जपता आल्या पाहिजे, भावना जपता आल्या पाहिजे. त्या टीचर इतक्या छानपणे बोलल्या, त्या हिंदीमधून दोघी बोलल्या, त्या तुमच्यासाठी ते व्यक्त होत होत्या. आणि तुम्ही पाठीमागे बसलेले 9वीचे विद्यार्थी, थोडे एवढे छानपैकी 10वीचे विद्यार्थी आले, त्यांना आज तुम्ही सराव देणार आहात. फेअरवेलचा तुमचा कार्यक्रम आहे आणि मग ह्या कार्यक्रमाचं एक वेगळं निश्चय असतं, स्वरूप वेगळं असतं. खरं तर तुम्ही ते पाळलं पाहिजे. लक्षात घ्या, हा तुमच्या ठराविक निर्णय आणि 10वीचे स्टुडंट आहेत ना सगळे. बरं, अच्छा, या पहिल्यांदा मी आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड आज या फेअरवेलच्या कार्यक्रमाला मला माझे मित्र आहेत, आम्ही एकत्रित शिकलो आहेत. म्हणजे प्रिन्सिपल आणि मी, आम्ही एकत्रित शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला एकत्रित होतो आणि योगायोगानं आम्ही एकत्रित एकाच संस्थेमध्ये आम्ही काम करतोय. मी आदर्श महाविद्यालय विटा मायनी रोडचे HP कॉलेज, त्या कॉलेजचा प्रिन्सिपल आहे आणि सर हे स्टेट बोर्डचे प्रिन्सिपल आहेत. विद्यार्थी दशेमध्ये सरांनी खूप चांगलं मोठं नाव कमवलेलं आहे आणि असे प्राचार्य आज तुम्हाला लाभलेले आहेत. आजच्या या व्यासपीठावरती कार्यक्रम पाटील मॅडम ज्यांनी अतिशय सुंदर, म्हणजे सरांचं सर पाटील सर, त्याचबरोबर दोन्ही मॅडमनी अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमचं मनोगत व्यक्त केलं. मित्रांनो, मी आता तुम्हाला जास्त वेळ, माझ्या लक्षात आलं की इथे येऊन तुम्हाला शेरशायरी करून तर काही उपयोग होणार नाही आणि जास्त तत्वज्ञान सांगून पण उपयोग होणार नाही. तर जरा एक थोडंसं वेगळ्या विषयावर बोलणार आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की तुम्हाला माझे विचार पटतील. सर्वप्रथम 10वीला जे 10वीचे विद्यार्थी आहेत, 10चे विद्यार्थी आहेत, त्यांना येणाऱ्या 21 पासून आहे ना, तुमच्या फेब्रुवारीपासून एक्झाम सुरू आहे तुमच्या. भरभरून शुभेच्छा. आमच्या महाविद्यालयाकडून, संस्थेकडून तुम्हाला भविष्य काळामध्ये असाच या ठिकाणी जसं पहिलीपासून 10वीपर्यंत तुम्ही शिकत आला, आता तुमच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. लक्षात घ्या सर, यांना माहीतच नाही 10वी नंतर आता संपूर्ण आतापर्यंत म्हणजे देशाला स्वातंत्र्य आपल्या कधी मिळालं, किती साली मिळालं, कोण विद्यार्थिनी पैकी सांगते मला बघू. आपल्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं? आपण इंडिपेंडन्स डे साजरा करतो ना 1947. तिथपासून 2025 पर्यंत आपण एज्युकेशन सिस्टम आपण एकच फॉलो करतो आपल्याला. आता तसं नाहीये. तुमचं 10चा तुमचं या ठिकाणी झाल्यानंतर तुम्हाला आता जे सगळे त्याचे जे कॅटेगरीज आहेत सगळ्या ते वेगळे केलेले आहेत आणि मग आम्ही जे शिकलो त्याच्या बरोबर विरोध तुम्ही शिकणार आहात. मग आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्याला म्हणतो आपण आमच्या मराठीमध्ये, तर हे शिक्षण जे आहे ते शिक्षण अतिशय वेगळं असणार आहे. म्हणजे आता तुमचं स्पेशलायझेशन पहिलं जुन्या पद्धतीने कसं व्हायचं, ग्रॅज्युएशनला तुम्हाला एक स्पेशल केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, मॅथ्स असेल, सोशल सायन्स मध्ये हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल. आता तसं होणार नाही. आता इंजिनिअरिंगचा स्टुडंट असो, मेडिकलचा स्टुडंट असो, सायन्सचा स्टुडंट असो, डिग्री तुम्हाला त्या फॅकल्टीची भेटेल, परंतु तुमचा जो सिलेबस असणार आहे, स्ट्रक्चर असणार आहे. म्हणजे केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्याला, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला जिओग्राफी आलं पाहिजे, हिस्ट्री आलं पाहिजे, हिस्ट्रीच्या विद्यार्थ्याला त्याला फिजिक्स समजलं पाहिजे. आणि मग एवढी मोठी आव्हान आहे. म्हणजे मला इतकं सुंदर वाटलं. आता तुम्ही जे सगळे कोट घालून आलेले विद्यार्थी आहेत, आता काय मस्त दिसत तुम्ही, मस्त एकदम. आणि मुली साड्या घालून आले आहेत. आता तो ट्रेंड साड्याचा आहे. पुष्पा पिक्चर निघाल्यापासून तर सगळे साड्यावरच आहे सगळे. अगदी मुलं आणि आम्ही आमचं कॉलेजचं गॅदरिंग झालं, त्या गॅदरिंगमध्ये पण अशाच पद्धतीचा उत्साह होता. मित्रांनो, एक सांगतो, हे स्टेप तुम्ही ज्या 4थी पासून 5वी पासून ह्या शाळेमध्ये शिकत आला असाल, असा विचार करा की आणि 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर या फेअरवेलच्या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून मी असेल. तुमच्यापैकी कोणतरी विद्यार्थी असेल, हे कोट कधीच तुम्हाला सोडणार आहे. आता तुम्ही सुंदर दिसताय, पण ज्या वेळेला भविष्य काळामध्ये तुम्ही IAS ऑफिसर व्हाल, IPS ऑफिसर व्हाल, वेगवेगळ्या पोस्ट आहेत. एखादा विद्यार्थी सायंटिस्ट होईल तुमच्यापैकी, एखादा विद्यार्थी चांगला ॲडव्होकेट होईल आणि मग त्या वेळेला ह्याच्यापेक्षा तुम्ही अजून छान दिसणार आहे. आता दुर्दैवानं आता सध्या आपण बघतोय आपल्या परिसरामध्ये, मी आता सरांना बोलत आता एक त्यांना प्रिंट मारायला दिले की एक लक्षात घ्या की आता तुम्ही इथं आलेला आहात, प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न इथं प्रत्येक जण बसलेला आहे. आपण मिडल क्लास फॅमिलीमधून आलेलो आहोत.
मिडल क्लास फॅमिलीमधून आपण आलेलो आहोत आणि मग असं वाटतं जसं आज घरातून येताना आईनं बघितलं, वडिलांनी बघितलं, किती छान दिसतोयस, ते स्वप्न आई मी असाच शेवटपर्यंत दिसेल आणि तुझी मान सन्मान जो आहे. आणि का तर भविष्य काळामध्ये आपल्याला ज्या वेळेला स्वतःच्या पायावर हिमतीवर, मॅडमनी ज्या हिंदीत नंतर मगाशी ती कविता सांगितली, खूप अर्थ त्याला चांगला होता, तुम्ही किती जणांनी ऐकला मला माहित नाही. या शिक्षकांनी 5वी पासून, मला वाटतं सर पहिलीपासून आपल्याकडे ऐकलंय, पहिलीपासून किती विद्यार्थ्यांचा हात वर काढायचं, फर्स्ट पासून ते 10 पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 बघा तुमचा ही शाळा इथनं सोडताना ज्या वेळेला तुम्ही आज तुमचा कार्यक्रम संपेल, तुम्ही येताना सुद्धा तुम्हाला सकाळी रस्ते उठल्यानंतर वाटलं असेल, तुम्हाला फिलिंग झालं का नाही मला माहित नाही, परंतु जोपर्यंत मी बघा आम्ही ज्या शाळेमध्ये शिकलो, आम्ही आमच्या वेळेला असं नव्हतं, आम्हाला जिल्हा परिषदेच्या शाळा असायच्या, प्राथमिक शाळा, आणि आज जे देशाचं नेतृत्व करतायत किंवा मोठमोठे अधिकारी आहेत ते अशाच शाळांमधून शिकलेले आहेत, इंग्लिश मिडियममधून शिकलेले नाहीत, परंतु आम्हाला आमच्या शाळेबद्दल, स्कूलबद्दल अतिशय प्रेम होतं. इथल्या भिंतीबद्दल, मी ज्या क्लासमध्ये शिकलो तिथल्या बेंचमध्ये ज्या वेळेला तुम्हाला असं वाटायला लागल त्यावेळेला नक्कीच खात्री आहे, मी तुम्हाला सांगतो की तुमचं करिअर 100% घडणार. कारण की इथले शाळा, इथले शिक्षक, मगाशी त्या मॅडमनी सांगितलं मला भावना अनावर होत आहेत, म्हणजे तुम्हाला कसं वाटलं मला माहित नाही. तुझं नाव काय रे, तुम्ही इतकं सुंदर भाषण केलं हिंदीमध्ये, तुझं नाव काय? यश मुळी. हा, यश मुळी. यश मुळी, किती सुंदर बोल. आणि मग तुम्हाला व्यक्त व्हायला, काही जणांना व्यक्त होता आलं नाही, तुमच्यातल्या काही जणांना बोलायचं होतं परंतु स्टेज डेअरिंग अभावी तुम्ही बोलू शकला नाही, कदाचित तुम्ही बोलाल, काय अडचण नाही. परंतु एक लक्षात घ्या की ज्या वेळेला इथले शिक्षकांनी, मला पहिल्यांदा की ते सगळे 10चे शिक्षक आहेत, 9चे शिक्षक आहेत, मी त्यांनी जे कष्ट घेतलेलं आहे 8, 9, 10 आणि इथं तुम्हाला घडवलेलं आहे, त्यांच्यासाठी सर्वप्रथम सगळ्यांनी एकदम जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यांना तुम्ही असं आश्वासन द्यायचं आहे, मार्क्स मॅटर करत नाही, डिस्टिंक्शन असणं सफिशियंट आहे, 70च्या पुढे पडली तुम्हाला मार्क्स किती पडतील हा भाग नाही. इथून पुढे एक लक्षात घ्यायचं, मेरिट हा जो काळ आहे तो काळ वेगळा आहे. तुमचं व्यक्तिमत्व, तुम्ही ऑलराऊंडर असला पाहिजे. आम्हाला आता लक्षात येतंय एवढे आज देशामध्ये बेकार आहेत, कुठं कुठं नोकऱ्या द्यायच्या, आज एवढी देशाची लोकसंख्या किती आहे, 140 कोटी. लक्षात घ्या 140 कोटी देशाचे पॉप्युलेशन आहे. आपल्या देशामध्ये जवळपास 29 स्टेट आहेत, इतर आहेत, नोकऱ्या कुठे आहेत. आणि मग तुम्हाला तुमचा रोड मॅप तयार केला पाहिजे. 10वी मध्येच तुम्ही जर त्याचं प्लॅनिंग केलं, तुमच्या शिक्षकांची तुम्ही डिस्कशन केलं, बाबा मला सर काय करायचे, आताच ठरवा. आई वडिलांची तुम्ही चर्चा करा. आणि जोपर्यंत आई वडील तुमचे मित्र होत नाहीत, दुर्दैवानं कॉलेज लेवलला आल्यानंतर ह्या समस्या आम्हाला जाणवतात. आणि मुलं, माझी विनंती आहे, आता फसण्याचं, आम्ही आता परवा आमचे DYSP साहेबांच्या बरोबर, SP साहेबांच्या बरोबर कॉलेजचे सर्व मुख्याध्यापक होते, सर्व प्रिन्सिपल होते, आणि दुर्दैवानं सर्व मुलांचा जो सर्वे करण्यात आला आणि याच्यामध्ये मुलं बिघडण्याचं जे प्रमाण आहे ते 9वी पासून 12वी पर्यंत जे प्रमाण आहे ते जास्त आहे. लक्षात घ्या, संगत आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पोलीस स्टेशनला गेल्यानंतर किंवा शाळेमध्ये आल्यानंतर की माझ्या मुलाने हे कृत्य केलं, हे पाणी येता कामा नये. लक्षात घ्या, ते ज्यांनी कष्ट केलं ते पाणी कशात असलं पाहिजे की माझा मुलगा सक्सेस झाला. दुर्दैवानं परवा जे SP साहेबांनी सांगितलं की आता सध्या आपण व्यसनमुक्तीची आपण बघतोय संपूर्ण विटा शहरामध्ये सध्याच्या आता मोहीम चाललेली आहे. आपल्या अध्यक्षांनी ती मोहीम हातामध्ये घेतलेली आहे. आता आपल्या विटा MIDC मध्ये दुर्दैवानं सर अक्षरशः लहान लहान मुलं, आपण अशा मित्रांना आपल्या जवळ इथून कॉलेज किंवा शाळा कॅम्पस सोडल्यानंतर जेव्हा तुम्ही बाहेर जाता, तुमच्या 10वीला मार्क्स किती पडली किंवा तुम्ही पुढे काय होणार आहे हा विषय महत्वाचा नाही. नोकरी लागल न लागल, परंतु मी माझ्या आई वडिलांचा एक चांगला आज्ञाधारी मुलगा आहे. मला ज्या वेळेला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मी माझ्या मुलासाठी, आईसाठी काय काय सांगतात, आम्ही एवढं कष्ट केलं, आम्ही एवढं त्यांना दिलं की ते माझं ते त्यांना दिलं. आता विचार करा, तुम्ही आता एवढं इतकं छान दिसताय, एक ब्लेझर घ्यायला म्हणलं नाही म्हणलं तर 2-2.5 हजार रुपये कमीत कमी खर्च एका दिवसासाठी तुमच्या आई वडिलांनी खर्च केलेला आहे. कारण की मला माहित आहे, माझाही मुलगा इथंच होता, CBSE ला होता, त्यालाही माहित आहे, त्याचं मुलांचं कौतुक असतं. मग हे पैसे तुमचे आहेत का? मग तुमच्या आई वडिलांनी नाही, माझा मुलाचा 10वीचा त्याचा शेवट त्यांनी काही करून तुम्ही विचारलं का?
मम्मी मला तू पैसे कसे ऍडजस्ट केले, पप्पा तुम्ही कसं केलं, तुम्ही माझं एवढं आता परत पुढे नंतर 11वीला ऍडमिशनसाठी पुढचा अजून. मग ज्या वेळेला त्यांच्या डोळ्यात पाणी येतं की चांगल्या चांगल्या घरातली मुलं, आणि दुर्दैवानं चांगल्या घरातली मुलं आपण त्याला बळी पडतोय. तुम्हाला पटणार नाही, वस्तुस्थिती आहे. ज्या वेळेला मॉर्निंग वॉक असेल किंवा संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेला फिरायला जातो, विटेच्या आसपासची जी उपनगर आहेत आणि मग महाराण वगैरे आणि चांगल्या घरातील मुलं ज्या वेळेला ह्या व्यसनाच्या आहारी जातात, त्यावेळेला मग ते परत एकदा या व्यसनाच्या अधीन केला की त्यातनं बाहेर पडणं अवघड असतं. शपथ घ्यायची आपण आता शपथच घेणार आहोत, एक चांगला देशाचा सुजाण नागरिक होईल. ज्या वेळेला या देशाचं भवितव्य आम्ही बघतोय, हे तुम्ही तुमच्यातलंच आणि कितीतरी विद्यार्थी घ्या. मला वाटते हे स्टेट बोर्ड होऊन आता जवळपास 15-20 वर्ष झाली. अनेक तुमच्यातले विद्यार्थी सायंटिस्ट झालेले आहेत, अनेक विद्यार्थी विद्यापीठामध्ये PhD करतायत, अनेक इंजिनियर किंवा डॉक्टर होऊन आज वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सेवा करतायत. तसाच मान सन्मान तुम्हाला जपायचे. आणि समजा हे जरी नाही जमलं, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, हे जरी नाही जमलं तरी कमीत कमी माझ्या आई वडिलांना त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की मी जरी नाही माझ्या आयुष्यामध्ये सक्सेस झालो तरी माझ्याबद्दल त्यांचं प्रेम जे आहे की माझा मुलगा माझ्यापाशी आहे, शेती करत असेल, बिझनेस करत असेल, परंतु तो इतरांच्या पेक्षा नक्कीच चांगला असेल. आणि म्हणून लक्षात घ्या, ही गोष्ट मी का सांगतोय की आम्हाला आणि बघा 18 वर्ष आतापर्यंत गुन्हे माफ आहेत बऱ्यापैकी. तुम्ही आता 16 आणि 17 आतापर्यंत तरी पण त्यातनं गुन्हे माफ होत नाहीत. म्हणजे तिने आता कायदाच नवीन झालेला आहे. सहज कळत न कळत आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्या हातने एखादा गुन्हा घडतो. आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मात्र तुम्हाला कुठलीही गोष्ट माफ नाही. त्यापूर्वी काळजी म्हणून बऱ्याच वेळेला आपण गाड्या घेतो, स्कूटी आपल्या हातात असते, आई वडिलांची गाडी असते, आपण जातो फिरायला जातो बाहेर आणि मग कुठेतरी एखादा ऍक्सिडेंट घडतो. त्याचा परिणाम 25,000 रुपये दंड, वडिलांना शिवाय 6 महिन्याची शिक्षा. का तर त्यांनी गाडी त्याचं वय पूर्ण न होता त्याच्या हातामध्ये दिली. हे तुम्हाला मी का सांगतोय की जी रिअल वस्तुस्थिती आहे, तुम्हाला वेगळं तत्वज्ञान सांगण्याची गरज नाही. तुम्हाला जर आता मी सांगत बसलो संपूर्ण अगदी नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज वगैरे हे तुम्ही म्हणणारा ऐकलेलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस ICS परीक्षा तुमच्या वयाच्या असताना त्यांनी सुरुवात केली. 18 वर्षाच्या असतानाच ICS परीक्षा इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी ती परीक्षा पास केली आणि कलेक्टरची नोकरी ब्रिटिश काळामध्ये ते हिता आल्यानंतर त्या नोकरीला लाथ मारली. ते म्हणजे मला असली नोकरी करायची नाही, मला देशाचं संरक्षण करायचे, मला देश स्वतंत्र मुक्त करायचे या ब्रिटिशांच्या तावडीतून. आणि मग त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केलं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. किती वय होतं, लहान वयामध्ये देशाबद्दल असणं वाटणारं प्रेम. छत्रपती शिवाजी, तुम्ही आता तो पिक्चर बघितला, असे शिवाजी महाराजांच्या फौजमध्ये 8 लाख असे पुष्पा होते. आणि ते पुष्पा फक्त नुसते असे हात फिरवणारे नव्हते, तर असे उभ्या डोंगरावर चढणारे होते. ते काय घेऊन बसलाय, छत्रपती ज्या महाराष्ट्रामध्ये राहता, ज्या मातीमध्ये राहता, ज्या मातीमध्ये आपण आहे, त्या आपला जो DNA आहे ना, तो मराठ्यांचा आहे. लक्षात घ्या, इथं महाराष्ट्रामध्ये राहणारा, मराठी भाषा बोलणारा, तो कुठल्या पण जातीपातीतील असेल, तो मराठा. ही कन्सेप्ट त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलेली होती. म्हणून स्वराज्य हे आपण निर्माण केलं. लक्षात घ्या, मी हिस्ट्रीचा प्रोफेसर आहे. तुम्हाला खूप म्हणजे ज्या वेळेला शिवाजी महाराजांचं वय 14 वर्षाचं होतं त्यावेळेला त्यांनी तोरणा किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. लक्षात घ्या, शपथ घेतली. आणि तुमच्यासारखेच या ठिकाणी मावळे गोळा करून, किती औरंगजेबाचं सैन्य होतं, लाखो सैन्य होतं, असं समुद्रासारखं सैन्य होतं, तेवढंच सैन्य आदिलशाहचं होतं. परंतु या 1-1, 2-2 लाख सैन्याचा पराभव 5-5 हजार या ठिकाणी आमच्या ह्यांनी केला. किल्ले कुठे बांधले, समुद्रामध्ये. पॅशन होती, काय होती, किल्ले बांधण्याची पॅशन होती. समुद्रामध्ये किल्ले बांधण्याचं. आजही सिंधुदुर्ग किल्ला 500 वर्ष होऊन सुद्धा समुद्रामध्ये. आज आपण पूल बांधतोय, कोट्यावधी आपल्याकडे एवढा खर्च करतोय, इंजिनियर आहेत, एवढं सॉफ्टवेअर्स आहेत, सगळं असून आपले पूल टिकत नाहीत, रस्ते टिकत नाहीत. परंतु आपल्या आयुष्यामध्ये एकदा आपण जन्माला आलो ना, आपण अशी शपथ घ्या. मला वाटते सिंधुदुर्गला तुम्ही जाऊन आला, तुम्ही सिंधुदुर्गला जाऊन आला, रायगडला जा आणि एकदा तिथली माती लावून या. माझं तुमचं जीवन खऱ्या अर्थानं सफल. काय तुम्ही घेऊन बसलाय पुष्पा, तुम्ही हे सगळं आभासी दुनिया आहे. फॉलोअर्स आता तुमचे सगळे इन्स्टाचे अकाउंट आहेत, फेसबुकचे अकाउंट आहेत, सोशल मीडियावर तुम्ही एवढा अग्रेसिव्ह आहात की तुमचे फॉलोअर्स म्हणजे तुमचे व्यक्तिगत इंडिव्हिज्युअल 4K 5K. अरे कोणी यातल्या मदतीला येत नाही. ही आभासी दुनिया आहे. आपण लगेच बघतोय आपल्याला लाईक किती जणांनी केली, किती जणांनी आपल्या या ठिकाणी. आणि ह्यातनं सगळं खोटं आहे.
परंतु हे समजायला कधी वय निघून गेल्यानंतर कळते की मी ह्यामध्ये अडकलो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मोबाईल पासून जेवढा गरजेपुरता आहे जरूर बघा, खूप चांगल्या माहिती आहेत, पुस्तकं वाचा. ज्या वेळेला नाही समजा वाचन ऐकून तर युट्यूबवर तुम्हाला खूप खूप चांगली चांगली पुस्तकं आहेत, वाचा. ह्याचं व्यसन लागू द्या, लक्षात घ्या. काही नाही, तुम्ही आतापासून ठरवा. खूप म्हणजे मला फक्त काय माहितीये का, मी आल्यापासून मी तेच करतोय, कारण की मी तुमच्याकडं देशाचं भावी पिढी म्हणून बघतोय. तुमचे आईवडील कोण आहेत मला माहित नाही, तुमचे शिक्षक आहेत माहित नाही, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने पुढे घडणार आहात आणि तुमचं नाव मोठं होणार आहे त्या पद्धतीने या ठिकाणी, कारण की आपण परत एकदा पारतंत्र्यात जातोय काय अशी अवस्था सध्याच्या काळामध्ये, कारण की नवीन पिढी सध्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे आणि त्या उद्ध्वस्त झालेल्या पिढीमध्ये आपल्यापैकी कोणीही नसावा. किती सुंदर नाव आहे आपल्या शाळेचं, आदर्श. आणि असंच आदर्श व्यक्तिमत्व आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे, लक्षात घ्या. मी पण आता माझा मुलगा आता 12वीला आहे, मुलगी माझी 7वीला आहे आणि मला जे दिसतंय पुढे भविष्य काळामधलं, आणि म्हणून लक्षात घ्या. आता तुमच्यापैकी मी जरा आता विचारलं काही राष्ट्रीय खेळाडू आहेत का, नॅशनल प्लेअर आहेत का, काही स्टेट लेवलला काही खेळलेले आहेत का. इथनं तब्येत पुढे उभं राहिल्यानंतर 6 फूट उंची समजा नसेल, उंची वाढण्याचं वय आहे, व्यायाम करा. दररोज कमीत कमी 50 सूर्यनमस्कार मारा. 1.5 किलोमीटर कमीत कमी रनिंग झालं पाहिजे, सायकलिंग झालं पाहिजे, इथं बसलेल्या प्रत्येक मुलीला पोहता आलं पाहिजे. असं कुठली, आणि नंतर मग सगळ्या गोष्टी बाकीच्या गाडी वगैरे हा नंतरचा पाठ झाला. परंतु लक्षात घ्या, हे 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 शिक्षण जास्त महत्वाचं आहे येणाऱ्या काळामध्ये. ही जी आव्हानं आहेत ही आव्हानं तुम्हाला पेलायची आहेत. म्हणून तुम्ही मला जसं म्हणजे आम्ही ज्यावेळेला 10वीला होतो किंवा ग्रॅज्युएशनला होतो, शिवाजी कॉलेजला होतो, ज्या वेळेला शेवटचा दिवस होता की शाळेबद्दल प्रेम होतं, कॉलेजबद्दल प्रेम होतं, परंतु 2 दिवस आम्ही झोपलो नाही. आम्हाला वाटायचं की पुढे आता काय करायचं, एवढी मोठी स्पर्धा आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. सरांना माहित आहे, सरांनी आम्ही अभ्यास करत असताना पाटील सर कमीत कमी आमचे जवळपास 200 ते 250 मित्र आहेत, त्यातले जवळजवळ 100 नुसते PS आहेत, तहसीलदार तेवढेच आहेत 50-60, आणि आमच्या बरोबर सर पण तेच अभ्यास करत होते. ऍक्सिडेंटली सर या क्षेत्रात आलेले आहेत, त्याचे सरी तुम्हाला आयच्या चेहऱ्यावर तुम्हाला सर दिसले असते. तेवढी स्पर्धा होती, परंतु त्या क्षेत्रामध्ये किती लोक गेली, लक्षात घ्या. आणि मग एक स्वप्न आम्ही त्यावेळेला बघितलेलं होतं 10वीच्या वेळेला, 12वीच्या वेळेला. आणि स्वप्न हे बघा, आज तुम्ही चप्पल जरी खरेदी करायला गेला तुम्हाला GST तुम्हाला असतो, बरोबर आहे. कपड्याच्या दुकानामध्ये गेला तरी तुम्हाला GST असतो. तुम्ही काल ब्लेझर खरेदी केलं त्याला सुद्धा तुम्ही GST लावला, 18% लावला असेल किंवा 13% लावला असेल किंवा 8% लावला असेल. परंतु स्वप्न बघायला कुठलाही GST लागत नाही. आणि जी माणसं स्वप्न बघतात, स्वप्न हे बघितलंच पाहिजे, लक्षात घ्या, आणि त्यासाठी मेहनत केली पाहिजे. आणि मग नाहीतर उगाच आलाय प्राध्यापकांच्या पुढे, शिक्षकांच्या पुढे पर्सनॅलिटी पण अशी पाहिजे, नोकरी मिळो न मिळो पण म्हटलं पाहिजे हा मुलगा कुणाचा आहे, अरे काय तब्येत आहे. अशी पॅशन करा की बघितल्या कलर काय कुठला पण असू द्या, पण तब्येत बघितल्यानंतर म्हटलं पाहिजे पुढच्या माणसानं वा किती डिप्स मारतो, किती व्यायाम करतो, त्याची पॅशन करा, त्याची आवड निर्माण करा. आणि मग बघा जग सगळं. आणि एकदा व्यायामाची सवय लागली की ऑटोमॅटिकली तुम्हाला अभ्यासाची सवय लागते. मेहनत खूप कष्ट केलं पाहिजे, 10-10, 12-12 तास तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. आणि मग नाही तर मग काही उपयोग नाही. वडिलांची माझी शेती आहे, बिझनेस आहे, एवढा आहे, त्याचा काही उपयोग होणार नाही. सगळं संपवायला आई वडिलांचं वेळ लागत नाही. हेच महत्वाचं आहे. मी तुम्हाला आज हाच संदेश देणार आहे. अतिशय जीवन सुंदर आहे, जीवन सुंदर आहे, जगण्याची कला आहे. 10वी, 11वी, 12वी, FY असं ही जी 5 वर्ष आहेत ना, ही 5 वर्ष तुमच्या आयुष्यात पुन्हा येणार नाहीत. आम्ही जरी म्हटलं आम्हाला परत 10वीच्या क्लासमध्ये बसायचे, आम्हाला कॉलेज जीवन परत शिकायचे, तर ही जी रक्त आहे ना, ह्या रक्ताचा ब्लड जे तुमच्या शरीरामध्ये आहे ते असं सळसळतं पाहिजे की आधी ती पॅशन. म्हणजे जसं शिवाजी महाराजांनी बघितलं, औरंगजेब म्हणतोय, औरंगजेब मृत्यूसमयी त्याच्या आलमगीर नामाच्या ह्याच्यामध्ये बायोग्राफीमध्ये म्हणतोय की मला असं वाटतं, म्हणजे शिवाजी महाराजांनी म्हटलेलं होतं की माझा एक किल्ला जिंकायला औरंगजेबाला किमान 1 वर्ष लागेल. माझ्या भिंतीला 560 किल्ले आहेत. म्हणजे औरंगजेबाच्या अशा पुढच्या 4 जरी पिढ्या गेल्या तरी माझं तो साम्राज्य, माझं स्वराज्य जिंकू शकत नाही. आणि म्हणून म्हणतोय औरंगजेब आयता आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्याला असं वाटलं की मी संभाजीला या ठिकाणी सहज हरवेल,
संभाजीने 9 वर्ष छत्रपती संभाजीराजांनी 9 वर्ष लढा दिला. त्याच्यानंतर संभाजीराजांची हत्या तिनं केली. त्याला वाटलं का स्वराज्य संपलं नाही. राजाराम महाराजांनी 9 वर्ष लढा दिला. राजारामांचा मृत्यू झाला. त्याला वाटलं का मराठे सगळे संपले. पण एका ताराबाईनं घोड्यावर बसून 7 वर्ष औरंगजेबाविरुद्ध लढा दिला आणि याच मातीमध्ये त्याला गाडला. लक्षात घ्या, औरंगजेबाला. म्हणजे इथला जो महाराष्ट्रीयन आहे, इथला जो मराठा आहे, तिथं बसलेले आपण जे सगळे आहोत, त्यांचा मूळ जो गुणधर्म आहे तो लढवय आहे, कष्टाळू आहे. तो शत्रूला सुद्धा या ठिकाणी माफ करतो, दया करतो. परंतु जर त्यानं कृतज्ञता परत केला तर त्याला इथं गाडल्याशिवाय तो राहत नाही. मला हेच सांगायचे की आपण कोण आहे, आपले पूर्वज, आपले आईवडील, आणि जर इतिहासाचं जर त्याचं व्यवस्थितपणे चिंतन मनन झालं नाही, आपण अभिमानाने सांगतो की महाराजांचा इतिहास आहे. फक्त केवळ गाडीवर लावला, एखाद्या घरावर मध्ये फोटो ठेवला, तेवढ्या पुरता महाराजांचा इतिहास नाहीये. लक्षात ठेवा. याच भूमीमध्ये आपण काय म्हणतो, आपली भूमी कोण आहे, आपण देव आहेत का पाहिलं नाही, पण ही भूमी संतांची आहे. संत नामदेव असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत एकनाथ असतील, रामदास असतील, की जे खरेखुरे ते देव नव्हते परंतु ते देवासारखे होते. त्यांनी जे संदेश दिले, संत तुकाराम महाराज शिवाजी महाराजांचे गुरु होते त्या काळामध्ये. आणि मग त्यांनी लिहिलं, त्यांनी वाचलं, हे तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही शिकलेला, कुठं ना कुठं तरी 8वीला 9वीला 10वीला आलेला. आणि हा महाराष्ट्र आहे. आता आपण त्याला म्हणतो, ज्याला हेरिटेजचा दर्जा प्राप्त झालेला आहे सह्याद्रीच्या रिजनला. नाद काय पाहिजे, ट्रेकिंगचा पाहिजे, जावा मस्तपैकी फिरा, किल्ले बघा. इतका सुंदर महाराष्ट्र आहे की ह्या महाराष्ट्रासारखा प्रदेश आपल्या देशासारखं कुठं चांगलं खायला भेटत नाही. चांगलं खाल्लं सुद्धा पाहिजे आणि चांगलं पाहिलं सुद्धा पाहिजे, याचं व्यसन असलं पाहिजे. आणि मग हे आपलं जीवन जे आहे ते जीवन खऱ्या अर्थानं आपलं समृद्ध होईल, जीवन चांगलं होईल. आणि मग महत्वाचं म्हणजे प्रत्येकाचा एक आयडियल टीचर असतो मनामध्ये. जर हे शिक्षण तुमच्यासाठी वेगळे, तसं माझ्या बायोग्राफीमध्ये मी जेव्हा माझी, कारण की प्रत्येकाला अधिकार आहे डायरी लिहिण्याचा याचा, की मी जेव्हा सक्सेस होईल तेव्हा माझे हे आयडियल शिक्षक असतील. माझे एक टीचर होते ज्यांनी मला शिकवलं. आणि तुम्हाला आम्ही इथं अभिमानानं बोलवणार. मला आज वर्ष तुमचं किती आहे, 10वी नंतर जी पुढची 5 वर्ष ग्रॅज्युएशनची पुढची धरली, तर 7 वर्षानंतर म्हणजे 2025 2032-33 ला मला इथं सन्मानानं बोलवलं जाईल आणि नक्कीच माझा या ठिकाणी ही केलं जाईल. हीच शपथ घेऊन आज इथं बाहेर पडा. हे काय घेऊन आहे, फनी गेम काय, आता तुम्ही खेळा सोडून द्या. अरे मराठ्यांचे खेळ कुठले होते, दानपट्टा, हे काय, त्यामध्ये तलवारबाजी होती, तिरंदाजी होती. सरांची कन्या आहे, नॅशनल लेवलला जाऊन आली, इंटरनॅशनल खेळून आली. ह्याच्यामध्ये नाव कमवा की देशाला ऑलिम्पिक मिळेल, ही मिळेल, हे काय नाही. ह्याच्या आपले गेम आपल्या रक्तामध्येच असं असलं पाहिजे की मला नाही, मला हेच करायचे. आणि मग आज इथनं झाल्यानंतर सर्व तुमचं सगळ्यांनी एक शपथ घ्या. आणि त्याच्यानंतर आपण भविष्यात तुम्ही घरी गेल्यानंतर आई वडिलांचं नातं तुमचं मित्र असलं पाहिजे. आपल्याला आईला, म्हणजे आपण जनरली काय करतो की एखादी गोष्ट मागायची म्हटली तर मुलं काय करतात, आईला मागतात, वडिलांना मागत नाही. आई आपला हट्ट पुरवते. परंतु नातं असं ठेवा वडिलांच्या बरोबर की ते मित्रासारखं आलं पाहिजे. असं व्हा की मित्रांच्या बरोबर फिरायला जाण्यापेक्षा आई वडिलांच्या बरोबर फिरायला जावा. वडिलांच्या बरोबर आपण दोघं जाऊया, चला वडिलांच्या बरोबर शिका, बघा तो आनंद किती आहे, वडिलांना किती आनंद वाटतोय. आणि दिलखुलास चर्चा करा. एखादी गोष्ट चुकली, माणूस चुकतो. समजा एखादी गोष्ट आपल्या हातनं ऍक्सिडेंटली चुकून समजा कधी सिगारेट फोडलं, समजा कुठे तंबाखू खाल्ली, पप्पा माझ्याकडून ही चूक झाली, पण मी तो पुढे होऊन देणार नाही. दिलखुलास बोला. त्याच्यापेक्षा आनंद मोठं सर्टिफिकेट वडिलांना कुठलंही मिळत नाही. सर्टिफिकेट कुठलंही मिळत नाही जोपर्यंत वडील आपले मित्र होत नाही. म्हणजे आता सुरुवातीला वाटलं जावा प्रेमानं बोला, कधीतरी त्यांचा हातपाय दाबा. आजी आजोबा घरात असतात, आपण बोलत नाही, आपण डस्टबिनसाठी किंमत देतोय. प्रत्येकाच्या घरामध्ये आजी आजोबा आहेत आणि प्रत्येक जण जेवताना सुद्धा या ठिकाणी मोबाईल बघण्यापासून कोणाला वेळच नाही. आजोबांशी बोला. मी आमच्या विद्यार्थ्यांना सांगतो, आजोबांशी बोला. त्यांनी औषधे घेतली की नाही बघा, त्याच्या डोळ्यातनं पाणी येते त्या आजोबांची, की नातू मला विचारतोय, माझ्या मुलाचा मुलगा मला विचारतोय. आणि मग बघा हे सगळं किती सुंदर आहे. ह्याच्यापेक्षा जीवन वेगळं नाही. गाड्या घेतल्या मोठमोठ्या, मोठं कुठेतरी बाहेर फिरायला गेला आणि मग असं झालं तसं झालं. कोण नाही, ते स्टोरी आहे ना, इंस्टाग्रामवर 5000 त्याचे मित्र होते, कितीतरी केमध्ये ह्याच्यामध्ये त्याच्या लाईफ होत्या आणि मेल्यानंतर त्याला 4 जण सुद्धा खांदा द्यायला नव्हती, भावकीतली सुद्धा नव्हती. त्यामध्ये परवा पुण्याला एक लेख आला होता की तो एकटा फिल्म एवढा स्टार होता की तो ऍक्सिडेंट मध्ये गेल्यानंतर त्याला ओळखायला किंवा त्याला न्यायला सुद्धा या 4 जण मिळाले नाहीत. म्हणून ही आभासी दुनिया आहे, याच्यावर अजिबात पाहून जायचं नाही.
माझे इंस्टावर एवढे आहेत, हे तेवढ्या पुरतं ठेवायचं. ठीक आहे, काय अडचण नाही, त्याचा वापर व्यवस्थित करा आणि जास्त तत्वज्ञान न सांगता मला बोलायचं होतं वेगळं, परंतु या ठिकाणी मला असं वाटलं तुमची चलपिचल बघून की कुणीतरी ह्या हक्कानं सांगितलं पाहिजे यांना ही, कारण की आम्ही तुमच्याकडे एक सुजाण नागरिक म्हणून बघतो. का सर तुमचे प्राचार्य सर तुम्ही आज तुम्हाला मी एक संकल्प, आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादा यांनी एक संकल्प केलेला होता की पहिल्यांदा सुरुवात आम्ही आमच्या ह्याच्यापासून करू, आमच्या संस्थेपासून करू. तर आज तुमच्या मुख्याध्यापकांना मी विनंती करतो की या सर्व मुलांना व्यसनमुक्तीची शपथ द्यायची आणि मग आपण या ठिकाणी माझं हे लांबलेलं मनोगत. मित्रांनो, खूप कधी काय वाटलं, मी HP कॉलेजवर असतोय, HP कॉलेजवर आहे, आमच्याकडं अनेक 14 वर्षामध्ये 11 PSI माझ्या डिपार्टमेंटचे झाले, 2 तहसीलदार झाले, 1 नायब तहसीलदार झाला, एक्साइज इन्स्पेक्टर आणि त्याबरोबर CID इन्स्पेक्टर 2 विद्यार्थिनी अतिशय सर्वसामान्य घरातल्या झाल्या. त्यामुळं तुम्हाला कधी कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या संदर्भात मार्गदर्शन पाहिजे असेल तर मायनी रोडला आमचं कॉलेज आहे. अनेक माझ्यासारखे अनेक प्रोफेसर आहेत जे तुम्हाला मदतीची तुमच्या आम्ही वाट बघतोय आमच्याकडे विद्यार्थी कधी येतील. तर जास्त या ठिकाणी वेळ न घेता तुम्ही शांतपणे ऐकलं. कदाचित तुम्हाला थोडंसं वाईट पण वाटलं असेल, परंतु तसं वाटून घेऊ नका. तर मला या ठिकाणी परत निमंत्रित केलं. सर्व अतिशय चांगल्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगली मनोगत व्यक्त केली आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये अतिशय तुम्हाला अशीच परत अजून खूप परीक्षा द्यायचे, परीक्षेमागं परीक्षा आता सुरू झाल्या तुमच्या काही अर्थानं. तर या पुढच्या भविष्यातल्या सुद्धा तुमच्या परीक्षांना माझ्यातर्फे बोलवून शुभेच्छा. थांबतो. धन्यवाद.